मालपूर येथील अमरावती धरणाचे उजव्या कालव्यातून दुसरे आवर्तन सोडले गेले आहे। मात्र कालव्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत मार्गस्थ होण्याऐवजी त्यातील पाणी लगतच्या शेतात शिरत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। गतवर्षी सुद्धा अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहितीचा अहवाल सादर केला असल्याचे सांगत हा विषय अशाच पद्धतीने स्थगित ठेवून पुन्हा या वर्षीही पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने कालव्यालगतच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान पाण्याचे आवर्तन सोडण्याची प्रक्रियाही तीच आणि प्रश्नही तोच असल्याने मग प्रश्न सोडवणार तरी कोण, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। कालवे सक्षम नसल्याने पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होत आहे। संबंधित विभागाने तातडीने कालव्यांची दुरुस्ती करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमरावती धरणावर डावा आणि उजवा असे दोन मुख्य कालवे आहेत। यापूर्वी जानेवारीत पहिले आवर्तन सोडण्यात आले होते। कालव्यांवर पोटसारे असून त्यांची अवस्था चांगली नसल्याने सर्वत्र नासधूस झाली आहे। दरम्यान उपचारित पाणी वळविण्यासाठी व्हील रॉड व लोखंडी पाट्या नसल्याने पाणी सैरावैरा वाहत असून त्यामुळे मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे, तर काही ठिकाणी योग्य उतार नसल्याने पाणी तुंबल्याने मुरमाड जमिनीच्या आजूबाजूला पाणी पाझरते। परिणामी लगतच्या शेती पिकांमध्ये पाणी साचते, तर काही ठिकाणी डबके भरून पाणी वाहत असल्याची परिस्थिती आहे। धरणात 2025 अखेर 80% जलसाठा झाला होता, मात्र अवघ्या 3 महिन्यातच 30% जलसाठा घटला आहे। धोरणाच्या गेटपासून कालव्याला गळती लागली आहे। शेतीमालाला आधीच भाव नाही, कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही। आता गव्हाचे पीक कापणीला आहे, गव्हालाही भाव नाही। पाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे गहू काढणे अवघड होणार आहे। शेतात उभे राहणे शक्य नाही, तर यंत्राच्या साहाय्याने देखील गहू काढता येणार नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आम्हाला शासनाकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही, किमान आलेले पीक सरकारने काढून द्यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। पाण्याचे आवर्तन सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही, परंतु किमान योग्य नियोजन केल्यास पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असून देखील संबंधित विभाग डोळेझाक करत असल्याचा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। सन 2008 पासून धरणाचे काम पूर्ण झाले तेव्हापासून पारंपरिक पद्धतीचे कालवे आहेत। या भागातील जमीन मुरमाड आहे, त्यामुळे किमान 2-3 किलोमीटर काँक्रीटचे अस्तरीकरण कालव्यात अपेक्षित होते, ते अद्याप झालेले नाही। यामुळे अमरावती धरणाच्या उजव्या कालव्याच्या दुरावस्थेमुळे लगतच्या शेतात पाणी जाते। कालव्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य पुरवावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे। आमचे प्रतिनिधी नवनीत बागले सह स्वराज्य न्यूज दोंडाईचा। गव्हाचं जे क्षेत्र आहे तिथून डायरेक्ट शेंगासारखं उपडून बाहेर काढावं लागलं। मशीनचा विषय, पण मनुष्यसुद्धा उभं राहू नाही शकत, एवढं पाणी पांझरलेलं आहे। ज्वारीच्या शेतामध्ये पण तीच कहाणी, गुडघ्या एवढं पाणी डायरेक्ट ज्वारीमध्ये। तो मनुष्य ते लाणी कसं काय करेल, तो चारा कसं काय काढेल? तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं होतं का? अधिकाऱ्यांना सांगितलं, अधिकारी अजिबात त्यांनी म्हणजे पाहायला सुद्धा आले नाही। ते जेव्हापासून ते गेटचं पाणी खोललेलं आहे ते इकडं ढुकून सुद्धा पाहिलं नाही त्यांनी। 1 महिन्यापासून पाणी सतत चालू आहे। आम्हाला पाणी त्याचं काही हे नाही, पाणी तुम्ही घेऊन जा, सगळं पाणी घेऊन जा, आम्हाला काही घेणं देणं नाही। फक्त या पाटचं रिपेअरिंग करून घ्या, आजूबाजू शेतकऱ्यांना कोणाला त्रास व्हायला नको पाहायला। या क्षेत्रामध्ये जर पाणी एवढं गुडघ्या एवढं पाणी तर तो शेतकरी उत्पन्न कसं काढेल हो? त्याची दखल घ्या। आणि बिचारी शेतकरी दिवस रात्र काम करून जर त्यांचा तोंडातला घास जर जात असेल तर काय कामाचं झालं हे पाणी? हे पाणीचं मेंटेनन्स करा आणि नियोजन करून ते पाणी घेऊन जा तुम्ही। आम्हाला पाणीचा काही अडथळा नाही, पण कमीत कमी जे 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 फुटलेलं आहे ते रिपेअर तर करा। हे पाटची सारी झालं दोघं बाजूने, ही पाटची सारी उंच आहे, क्षेत्र खाली आहे। याला गुडघे एवढं पण पाणी सोडलं तरी शेतामध्ये जास्त पाणी जातं, ते दोघं साईडला पाणी आहे। कृपया करून थोडं अधिकारी लोकांनी लक्ष देऊन हे काम पूर्ण करा साहेब। प्रत्येक वर्षी तेच चालू आहे। जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतात ते काही नाही, ते त्याचं माहिती दिलेली आहे, कोटेशन सँक्शन झालेलं आहे आणि ते शेतकऱ्यांना सांगते कोटेशन काढायला। शेतकरी जर कोटेशन काढलं मग यांचं इंजिनियर काय कामाचे आहेत? मग अधिकारी कशाला बनले तुम्ही? 5-4 लाख जेवढा खर्च लागणार आहे तुम्हाला ते माहीत पाहिजे ना, शेतकरी काय सांगेल तो? ते शेतकऱ्यांवरती ढकलतात ते। आणि काही शेतकरी ओरडले का लगेच सांगतात की कलेक्टर साहेबांचा आदेश आहे। मग या शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे? तर कृपया करून कलेक्टर साहेबांनी पण थोडं लक्ष द्या, त्या अधिकाऱ्यांना थोडं सांगा
की हे पाठची सारी पाहून घ्या म्हणा, कुठं पाणी जात आहे, कुठं फुटलेलं आहे. हे शेतामधून लोकांनी पिकं कसं काय काढायचे ते तर पाहून घ्या. पंचनामा तर कोणी यायला तयार नाही. ते शेतकरी जाईल कुठं हो म्हणे. तर मग हे डायरेक्ट ताबेगान सारखं करून घ्या. प्रत्येक वर्षाला त्यांना काहीतरी मानधन देऊन द्या, ते शेतामध्ये येणार नाही आणि पाणी प्रत्येक वर्षी घेऊन जावा तुम्ही.